गांधारेश्वर संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत, सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नाणेफेक झालेले आहे. गांधारेश्वर मुरादपूर संघाने नाणेफेक जिंकले आहे. लकी पुन्हा एकदा बोलतोय की रविदास पुन्हा एकदा टॉस का बॉस ठरलेला आहे तो रविदा. फोटो सेशन चालू आहे. सूरज लांजेकर आणि रवींद्र शिरकर सोशल मीडिया अध्यक्ष. जबरदस्त मेगा फायनल आपण पाहणार आहोत सुपर सॅटरडेला. संदेश साळवी कृपया आपण इकडे यायचे. संदेश साळवी. चला ओळख परेड होते. सर्व संचालकांनी कृपया ओळख परेड करून घ्यायची आहे. संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूणचे सर्व संचालक, संत गोरा कुंभार नागरी पतसंस्था सर्व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत ओळख परेड होते. त्याचबरोबर फोटो सेशनचंही काम चालू आहे. जिल्ह्याचे आमचं लाडकं असं सोशल मीडिया अध्यक्ष रवींद्र शिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फोटो सेशन केलं जातंय. आपण बघताय आणि इत्थंभूत अशी माहिती व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून निश्चितच देत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख परेड केली जाते आणि एक दोन्ही संघ सज्ज आहेत. आणि इकडे जलवा बघा पाठलाग धरलेला आहे. काय करणार मला वाटतं गोडेकर, दिनेश गोडेकरांचा चिरंजीव आहे. मला वाटतं मिकी माऊस पकडणार, झेप घेणार. मात्र मिकी माऊस लहान मुलांना काय करत नसतो. लहान मुलांचे लाड करत असतो मिकी माऊस. जे मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीत हा ओळख परेडचा कार्यक्रम होतोय. नेहमी आमच्या पाठीशी युवा आघाडीच्या पाठीशी हे सर्व मंडळी खंबीरपणे उभे असतात आणि त्याचमुळेच यंदाचं हे 30 वर्ष आपण बघतोय. कात्रोळीमध्ये अतिशय सुंदर स्पर्धा झाल्या होत्या. कात्रोळीमधल्या स्पर्धेमधलंही नियोजन अतिशय चांगलं होतं. फक्त युट्यूब लाईव्ह नव्हती, मात्र स्पर्धा चांगली झाली होती. त्याचबरोबर गेल्या वर्षी मिरवण्यामध्ये अतिशय दर्जेदार असं आपण नियोजन बघितलं. ते युट्यूब लाईव्ह स्पर्धा झाली होती. अजून आपण युट्यूबला जाऊन ती स्पर्धा पाहू शकता. त्याचबरोबर यंदा नागावे, त्याचबरोबर गोळकेवाडी आणि कुंभारली या 3 गावांनी यजमानपद घेतलं आणि निश्चितच एक मोठं असं योगदान या आमच्या मंडळाला, युवा आघाडीला दिलेलं आहे. निश्चितच तिन्ही गावांचं आम्ही जेवढे ऋणी आहोत तेवढे कमी आहोत. निश्चितच तिन्ही गावांनी एकत्रितपणे हा प्रयोग केला आणि अंतिम सत्रातला हा प्रयोग निघालेला आहे. काही अडचणी आल्या मात्र त्यावरही आपण मात केलेली आहे आणि अंतिम सामना या स्पर्धेतला निश्चित सुरू होतोय. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक अगदी व्यासपीठावर यायचं आहे आणि स्थानपन्न व्हायचं आहे. रविदादा मात्र खुश दिसत आहेत. डॉक्टर निलेश कुंभार खुश दिसत आहेत. बघूया डॉक्टर हे आज रविदादाला भारी पडतात की रविदादा डॉक्टरांना भारी पडतो ते थोड्याच वेळात कळणार आहे, कारण हे दोन्ही संघ मालक आहेत. हॅलो चला, मला वाटतं आता रविदादा त्यांची खुर्ची सोडणार नसतील, कारण लकी खुर्ची आहे. रविदादा त्यांची खुर्ची सोडणार नाहीत असं मला निश्चित वाटतंय. मात्र अजून ते मला कुठे दिसत नाहीये. तुम्हाला एक आठवण करून कधी कधी थोड्याशा या
वाटतं की अंधविश्वास याला म्हणतात, पण आपण अंधश्रद्धेला मानायचं नसतं. पण तुम्हाला एक आठवण करून देतो की मी सर्व युवा कार्यकर्त्यांना विनंती करतो, आलेल्या सर्व मान्यवरांना आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. मंगेशजी आपण जरा हे करा. त्याचबरोबर मी या सर्व प्रमुख मान्यवरांनी सर्व संचालकांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सर्व संचालकांचा मान आहे. सर्व संचालक, मी कोणाची नावं घेणार नाही, सर्व संचालकांनी व्यासपीठावर यायचं. या 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 ज्यांचा मास आहे त्याने आले सगळ्यांनी या या सर्व संचालकांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. पहिले 2-4 एक ओव्हर तरी बघून घ्या व्यासपीठावरून, नंतर आपण खाली उतरलात तरी चालेल. मात्र हा आपला सन्मान आहे, हा युवा आघाडीच्या वतीने सन्मान आहे, त्यामुळे निश्चितच आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्व मान्यवर जनार्दन मालवणकर, दीपकजी शिरकर, अण्णा गोडेकर यांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. मी तिथे बसणार आहे, तुम्ही इकडे बसा. जबरदस्त जबरदस्त प्रेक्षकांची अतिशय चांगला असा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच सर्व नियमावल्यांचं पालन करून आपण ही स्पर्धा घेतोय. स्पर्धेला सुरुवात होते. एक जुटीचं एक प्रतीक असतं क्रिकेटमध्ये. जेव्हा सामना सुरू होतं, आपण बघता इंटरनॅशनल क्रिकेटला की एकमेकांना काही सल्ले द्यायचे असतात, अशा पद्धतीने ते दिले जातात. आणि या सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे गांधारेश्वर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय गांधारेश्वर संघाने आणि प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय ते वहाळ संघाला, राधाकृष्ण वहाळ संघाला. दोन्ही पंच अतिशय तटस्थ. आमचे मित्र अष्टविनायक टेरवकर आता मात्र हसतायत, त्याचबरोबर दिनेशजी गोडेकर, या दोघांना मी इथून बेस्ट लक देतो. अतिशय चांगला सामना, 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. फार महत्वपूर्ण लढत या टुर्नामेंट मध्ये. या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण सूचना आहे. जे राधाकृष्ण वहाळ संघ आणि तनाळी संघाचे जे खेळाडू या ठिकाणी स्पर्धेच्या पट्ट्यामध्ये जे बसलेले आहेत सीमारेषेच्या आतमध्ये, आपल्याला विनंती आहे आपल्या कृतीमुळे कुठल्या संघाचं नुकसान होऊ नये, आपण याची दक्षता घ्यायची. आपल्याला विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर बसायचं. कृपया आपल्या विनंतीला मान द्यायचं आहे. राधाकृष्ण वहाळ, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी विनंतीचा आपण मान ठेवायचा आहे. या आपल्या संघामध्ये आपल्या सहित सर्वांना या ठिकाणी सूचना आहे ती आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. महाअंतिम सामना आहे. कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये याची खबरदारी या ज्या पद्धतीने आम्ही घेतोय त्या पद्धतीने आपण देखील त्याला सहकार्य करायचं आहे. श्री संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण आणि युवा आघाडी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं नियोजन या 3 गावामध्ये, नागावे, कोळकेवाडी आणि कुंभारली गावामध्ये केलेलं आहे. या स्पर्धेचं हे 3रं वर्ष आहे आणि निश्चितच ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आहे. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. नॉकआउट पद्धतीने यंदा ही स्पर्धा खेळली गेली काही अडचणीमुळे. निश्चितच प्रथम फलंदाजीसाठी येतोय तो प्रसाद आणि मुंबाडकर, हे 2 फलंदाज आहेत. निश्चितच ही मेगा फायनलला असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. फोटो सेशन चालू आहे रविदादाचं. मात्र रवी साळवीने आपली खुर्ची घेतलेली नाहीये. ती लकी खुर्ची जर त्याने घेतली तर निश्चितच सामन्यामध्ये वेगळी अशी घटना घडू शकते. त्यांच्यासाठी खुशखबर येऊ शकते. थोडीशी एक विश्वास ठेवला जातो कधी कधी की ही पॅड मी जर घातली तर माझं काम होईल, असं असतं कधी कधी. आणि तुम्हाला आठवण करून देतो, सौरभ गांगुली जो कर्णधार होता भारताचा, तो मॅचच्या आदल्या दिवशी कधीही दाढी करत नाही. दरम्यान सन्मानाला सुरुवात होते. पहिलं षटक, राईट ओव्हर द विकेट, फुल कोलटपदा चेंडू, पहिल्या विकेटचं पतन होतं का बघूया. मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं. लॉंग ऑनला 2 धावा मिळतात. पहिल्या विकेटचं पतन झालं होतं, मात्र बॉलरच्या रूपात मी म्हणतो 2 धावा मिळतात सुशांत आणि 2 धाव्याने खातं उघडतंय संघाचं. पहिला धक्का बसला असता, मात्र निश्चितच 2 धावा मिळतात. 3 बाद 2 अशी सुरुवात आहे ती राधाकृष्ण संघासाठी. नक्कीच या ठिकाणी प्रदीप अतिशय दर्जेदार सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाकडून झाली होती. एक उंच मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न
जोर होता. लॉंगॉनच्या पट्ट्यामध्ये चेंडू गेला होता. साधा सोपा झेल झाला असता. प्रसाद निवळकर एक आक्रमक फलंदाज आहे. त्याची फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. पॉईंटच्या पट्ट्यामध्ये हलकासा चेंडू तटावून दिला जातोय आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय जोपर्यंत चेंडू फील्ड होतीये 2 धावा मला वाटतं या फटक्यावर निश्चितपणाने जमा होत आहेत. आपलं वैयक्तिक खातं या ठिकाणी प्रसादच्याकडून अगोदरच्या चेंडूवर खोललं गेलंय. नक्कीच त्या फटक्यावर या ठिकाणी तो तंबूत परतला असता. आणि या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती सुंदर सुरुवात या ठिकाणी होती. ती संजय जो राधाकृष्ण वहाळ 11 संघाचा सलामीचा गोलंदाज आहे. सलामीचा फलंदाज या ठिकाणी आपण जर विचार केला तर प्रसाद निवळकर या ठिकाणी स्ट्राईक केला तर नॉन स्ट्राईक केला. एक अष्टपैलू कामगिरी करणारा अजय मुंबारकर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉकर पट्ट्यामध्ये टाकलेला चेंडू. आता मात्र फलंदाज बीट होतोय. त्याचा चेंडू अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी त्याचा समाचार घेता येत नाही. परंतु एक धाव मात्र निश्चितपणाने या ठिकाणी या प्रसादच्या खात्यामध्ये जमा होते. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. नॉन स्ट्राईकचा फलंदाज धडाकेबाज फलंदाज मानला जातो. राधाकृष्ण 11 वहाळ संघासाठी अष्टपैलू कामगिरी करतोय. मागील सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये ज्याने हॅट्रिक केली होती. सलग पहिल्या 3 चेंडूवर बॅक टू बॅक 3 फलंदाज ज्याने तंबूत परतवले होते तोच हा अजय मुंबारकर यावेळी फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी बॅटिंग मार्फत अतिशय दर्जेदार या ठिकाणी फटका होता. लॉंगॉनच्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय. वेगवान ट्रॅव्हल होते. जोपर्यंत टेट होतीये मला वाटतंय दुसऱ्या धावाचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातो. 2 धावा या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये तसेच अजय मुंबारकर याच्या खात्यामध्ये देखील जमा होत आहेत. या 2 धावेनेशी प्रथम फलंदाजी करताना संघ पोहोचतोय तो बीन बाद 7 धावा उभारलेल्या आहेत. 4 षटकांचा महाअंतिम सामना हा या ठिकाणी संत गोरा कुंभार प्रीमियर लीग 2022 पर्व 3 आणि या स्पर्धेतील चषकावर मानाच्या चषकावर नाव कोरण्यासाठी चालू असलेली प्रतिष्ठेची लढत आहे. दोनही मातब्बर संघ आहेत. आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत महाअंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर या ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी आपण असे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असलेला हा अजय मुंबारकर स्ट्राईक एंडवर सज्ज होत आहे. स्क्वेअरच्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय. शॉट अकुटप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर समाचार घेता आला नाहीये. बॅट बॉलचा नीट संपर्क येत नाही. परंतु निश्चितपणाने या ठिकाणी 2 धावा 1 धाव या ठिकाणी समाधानकारक या संघाच्या खात्यामध्ये जमा होतो. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. नवसाईडचा फलंदाज ज्या पहिल्याच चेंडूवर एक आक्रमक फटका मारण्याच्या नादामध्ये त्याचा झेल जाऊ शकला असता. परंतु एक जीवदान या ठिकाणी त्याला मिळतोय. पाहूया या जीवदानाचा कितपत फायदा उचलतो आणि आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतो. तोच प्रसाद या ठिकाणी स्ट्राईक एंडला सज्ज. आता मात्र बॅटची लिडिंग आहे. 2 चेंडू जातोय. पाहूया चेंडू त्याचा सन्मान केला जातोय. 1 धाव निश्चितपणाने या ठिकाणी या चेंडूवर जमा होते. मला वाटते 50 षटक संपल्याची खूण करतायत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना स्थिती होते ती बीन बाद 9 धावा. अंतिम महाअंतिम सामना आहे. मानाची स्पर्धा आहे आणि मानाचा चषक आहे. या चषकावर नाव करण्यासाठी चालू असलेली ही संघर्षमय आपल्याला ही दोन्ही संघांची धडपड आपण सर्व पाहत आहात. संजय वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आले. 45 षटक संपल्याची खूण करतायत. दुसरं षटक आपल्या वैयक्तिक कोट्यातील घेऊन 2 गोलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतो. या दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय याचं धावतं समालोचन करण्यासाठी प्रदीप शिरकर यांना या पुढील षटकाचं धावतं समालोचन प्रदीप शिरकर. धन्यवाद सुशांत. वैयक्तिक पहिल्या तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो संजय कुंभार. मगाशी संजय होता. हा संजय कुंभार आहे. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आपण ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण बघू शकता. प्रसादसाठी पॉईंट आहे. एक गली आहे. एक लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर ऑन साईडचं क्षेत्ररक्षण एक मला वाटतं फाईन गली लावले. त्याचबरोबर एक लॉंग ऑन. त्याचबरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं ऑन साईडचं क्षेत्र. या षटकातला पहिला चेंडू अतिशय हा फटका आहे. लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने जातोय. झेल होतो का बघूया. मात्र क्षेत्ररक्षक पडतोय. निश्चित 2 धावा मिळतात कारण चेंडू बराच वेळ हवेत होता. निश्चित 2 धावा. पाय घसरला. निश्चित 2 धावा मिळतात. प्रसादला मात्र हे दुसरं जीवदान आहे आणि संघासाठी निश्चितच त्याचा फायदा आहे कारण राधाकृष्ण संघासाठी त्याचा निश्चित फायदा आहे. पहिल्या चेंडू विकेट गेली होती मात्र तो झेल सोडला होता. आत्ताचा झेल मात्र होऊ शकत नाहीये. या षटकातला पुढचा चेंडू संजय कुंभार यांचा. या षटकातला पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट हा गोलंदाजाचा चेंडू आहे आणि निश्चितच उजव्या चेंडू बाहेर जाणारा चेंडू वाईट करतात. पण दिनेश
गुडेकर अतिशय नामवंत पंच मी गेल्या वर्षाच्या स्पर्धेपासून बघतोय, अतिशय झोकून देऊन काम करतायत ते निश्चितच आमचे मित्र दिनेश गुडेकर. त्याचबरोबर अष्टविनायक टेरवकर या क्षेत्रातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे, मात्र आता चेंडू मात्र आतमध्ये आहे. निश्चितच स्लोअर वन चेंडू आहे. मी म्हणेन की निश्चितच गोलंदाजी करताना थोडंसं बदल करणे फार गरजेचं असतं. मगाची आपण आम्ही जो सामना एक हरला होता त्यामध्ये आपण बघितलं तर संघाची धावसंख्या आहे 3 बाद 12 3 बाद 12 ही दुसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या या षटकातला पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट मारा करतो हायवे एंड कडून. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना हा चेंडू बघतो आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. तिथं क्षेत्ररक्षक राकेश आहे. चेंडू मला वाटतं रस्त्याच्या दिशेने गेलेला आहे. राकेश मात्र रत्नाकडे करण्याच्या स्थितीत आहे, मात्र दुसऱ्या विकेट कडे लक्ष नाही आहे. रनआउट झाला असता, पॅकिंगला कोण नाही आहे. किती धावा आता पंच धावा सांगायच्या आताच्या 2 धावा. आताच्या 2 धावा याचबरोबर संघाची धावसंख्या होते 3 बाद 14. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे ते संजय कुंभाऱ्याचं. प्रसाद आता स्ट्राईक एंडला 2 जीवदानासह अतिशय चांगली फलंदाजी करतो या इनिंग मध्ये. एकदा आपला बॉलिंग करतो राईट मोर द विकेट मारा करतो. हा कुठं चेंडू आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यावरून आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी मोठा फटका, जबरदस्त फटका. जबरदस्त फटका आपण बघतोय. चेंडू द्यायचा आहे, आला का? जबरदस्त फटका आपण बघतोय. बॅकफुटवर येतोय चेंडू, आखूड टप्प्याचा आहे, निश्चित ओळखतोय. चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने भिरकावतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या आहे. युवा आघाडी सचिव संतोष साळवे आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. 18 ही धावसंख्या आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर अतिशय चांगली धावसंख्या म्हणेन मी दुसऱ्या षटकामध्ये. या पुढचा चेंडू राईट मोर द विकेट मारा करतोय. हा कलो टप्प्याचा चेंडू आहे. निश्चितच पुन्हा आपण बघतोय पंतांक दाद मागितली जाते. विकेटचं पतन होतंय, नेमकं आम्हाला काही कळलं नाहीये. पंचाने विकेट दिलेली आहे. रनआउटच्या रूपात पहिली विकेट मिळते, मात्र 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. एका मोठ्या विकेटचं पतन होतंय. 2 कॅच जिंकल्या होत्या, मात्र रनआउटच्या रूपात पहिली विकेट प्रसादची मिळते. संघाची स्थिती आहे दुसरं षटक चालू असताना 1 विकेटच्या मोबदल्यात 19 ही धावसंख्या. चांगली धावसंख्या. एक जर ही फायनल मॅच मध्ये जर आपल्याला एक चांगलं टार्गेट पाहिजे असेल तर मी म्हणेन 40 प्लस म्हणजे 45-50च्या आसपास जर धावा गेल्या तर निश्चित है. ये देखो क्या कर रहे हैं मिकी माउस, बीच में आ गया है. बच्चे कंपनी देख रही है मिकी माउस को और अभी प्रसाद को घर में भेजने वाली है. मिकी माउस देखो, उसका हाथ देखो मिकी माउस का, आप जाओ बोल रहा है. और आने वाला जो बल्लेबाज है उसका स्वागत करेंगे मिकी माउस. ओमकार पालकर या ठिकाणी कळकेवाडीचे ग्रामस्थ आमचे समाज बांधव श्री सुभाष सावरटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. एक विकेटचं पतन झाल्याची महत्वपूर्ण विकेट होती. अजय मुंबारकर आहे, त्याचबरोबर जो अतिशय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे तो आता ओमकार पालकर सुद्धा आहे. जबरदस्त असं आपण कॉम्बिनेशन बघतोय ते राधाकृष्ण 11 वा या संघाचं. काही चेंडू या षटकातले बाकी आहेत. ओमकारसाठी आपण ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण, गली पॉइंट, लॉंग ऑफ आणि मिड विकेट मिड ऑन असं क्षेत्ररक्षण आहे. सॉरी एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण आहे. ऑफचं क्षेत्ररक्षण दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू हायवे एंड कडून. हा कोलोटापाचा चेंडू आहे. चेंडू जातो डाव्या यष्टीच्या बाहेर. निश्चित वाईट चेंडू म्हटलं की निश्चितच धावांचा फायदा होतो प्रतिस्पर्धी संघाला. 20 ही धावसंख्या होते. चांगली स्थितीमध्ये आहे. प्रसादची विकेट मात्र गमावी लागलेली आहे. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. आपण या सामन्याला आपली आवर्जून उपस्थिती लावली. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग बॉलच्या दिशेने आणि ओमकार पालकर आपली विकेट फेकतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते.
कमबॅक केलं या गोलंदाजाने. जो संजय कुंभार आहे, जो पहिल्या 3-4 चेंडूवर मागणा धरला होता, मात्र अंतिम 3 चेंडूवर चांगलं कमबॅक केलेलं आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पंच 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात 20 ही धावसंख्या. प्रति षटकामागे 10 ची सरासरी. आणि यानंतरचं जे षटक फेकणार याचं धावतं समालोचन आमचे मित्र सुशांत साळवी करणार आहेत. अतिशय दर्जेदार स्पर्धा. मिकी माऊस आपण बघू शकतो. सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी मागच्या स्पर्धेमध्ये योगी स्पोर्ट जी स्पर्धा झाली होती रामपूरमध्ये, अतिशय जबरदस्त मनोरंजन केलं होतं. आणि कमाई या षटकामध्ये त्याने 2 विकेट मिळवल्या. यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण अण्णा गुडेकर आणि मारुती गुडेकर यांची वेळेची टाळी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आणि निश्चितच मिकी माऊस यांचा डान्स संपलेला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन निश्चित चांगलं करतायत. आणि आता आलेला आहे तो संकेत. विकेट मारा करतो. पंचांना क्रॉस केला. हा खुला टप्प्याचा चेंडू जातोय लॉंगॉन पट्ट्या तिथे क्षेत्राचं काय जो पण ते चेंडू क्षेत्र आणि निश्चित विकेट मिळू शकली असती, मात्र चेंडू गॅदर करत नाही. 2 धावाचा मी म्हणतो. संघाची धावसंख्या होते 4 विकेटच्या मोबदल्यात 14 षटक चालू असताना संघाची धावसंख्या आहे 29. मला वाटतं थोडीशी धावसंख्या कमी पडणार असं वाटतंय, मात्र अजून काही चेंडू बाकी आहेत. 2 जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये निश्चितच एक रोमरसिकता येऊ शकते. कारण 40 आणि 40+ असं मी टार्गेट दिलंय. निश्चितच हे टार्गेट फार महत्वाचं आहे. या षटकाचा पुढचा चेंडू हा स्लोअरवर टाकलेला चेंडू अतिशय हुशार असा गोलंदाज. संघाची स्थिती आहे 4 बाद 29 अशी धावसंख्या आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मी प्रत्येक चेंडू मागे धावसंख्या सांगतोय. आपण निश्चित ती ऐकायची आहे. कधी कधी आपलं लक्ष विचलित असल्यामुळे आपल्यापर्यंत तो आवाज येत नसतो. 29 धावा झाले 4 विकेटच्या मोबदल्यात. आणि शेवटचं षटक चालू आहे ते नाणेच. या षटकाचा पुढचा चेंडू हा टप्प्याचा चेंडू आहे. डाव्या षटकातून बाहेरून जाणारा. पंच आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये दाखवत आहेत की हा वाईट चेंडू आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक जबरदस्त असे पंच जे लाभले होते, ज्याने त्यांची विशिष्ट अशी शैली फेमस होती, ते बिली बॉर्डन जगप्रसिद्ध पंच आपण पाहिले असेल. षटकार चौकार किंवा विकेट घेण्याची पद्धत अतिशय वेगळ्या पद्धतीने ते आपले मांडत असत. या षटकाचा पुढचा चेंडू एकदम ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा हा स्लोअर चेंडू फसवलाय. स्लोअर 1 चेंडू फसवलाय. निश्चित ज्ञानेश विकेट घेतोय रनआउटच्या रूपात. 5व्या विकेटचं पतन झालंय. संघाची धावसंख्या आहे 29 ही धावसंख्या. 30 ही धावसंख्या. काही चेंडू बाकी आहे. 29 धावा झाल्या आहेत. एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. या चेंडू मोठा फटका येतो का गरजेचा आहे. मंगेशजी काही का बघतोय, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्ञानेश कडून जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 5 विकेटच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली 30. 31 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय फायनलच्या या सामन्याला सुरुवात करायची आहे. थँक्यू जी, थँक्यू जी. पाणी द्यायचं आहे. ग्राउंडवर पाणी घेऊन जायचं आहे. युवा आघाडीच्या सर्व स्वयंसेवक आणि कृपया ग्राउंडवर पाणी घेऊन जायचं आहे. डीजे थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मिकी माऊसची ओळख करून देतो. खास ग्वागर तालुक्यावरून आलेले आहेत. त्यांचं स्माईल आपण बघू शकता. बॅट्समन नेम या ठिकाणी या स्पर्धेच्या यजमान
या स्पर्धेचं यजमानपद भूषवत असलेले गाव या ठिकाणी मला उल्लेख करायला आवडेल. नागावे, कोळकेवाडी आणि कुंभारली या कुंभारली गावचे आमचे आधारस्तंभ श्री सुभाष या ठिकाणी ग्रुप मीटिंगमध्ये ठरलं असावं कदाचित, कारण त्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पहिल्या षटकाचा सामना करताना या दोन्ही सलगवरांची दिसते. पुढील चेंडू अकुटुंबाचा चेंडू आहे, पाहूया हलकासा सन्मान केला. बॉलच्या फटक्यामध्ये चेंडू जातोय, जोपर्यंत चेंडू फील्ड होते एक धाव निश्चितपणे या ठिकाणी जमा होते. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी धावा मिळवण्यामध्ये म्हणजेच 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत हे जमा करण्यामध्ये हे सलामीवीर दोन्ही वॉरियर गोरखपूर संघाचे यशस्वी ठरले. कारण मोठे फटके मारण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही आणि तशी आवश्यकता देखील नसणार आहे. कारण टार्गेट चेंडू आपण चेंडू आता मात्र अतिशय दर्जेदार चेंडू फलंदाज बीट होतोय, कोणताही कनेक्ट होत नाही, बॅट बॉलचा कोणताही संपर्क येत नाही आहे आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. यष्टीरक्षक एक निर्धाव चेंडू, 3 चेंडूवर 3 एकेरी धावा दिल्यानंतर 4था चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये या ठिकाणी हा गोलंदाज सलामीचा गोलंदाज अजय बोंबारकर यशस्वी ठरतोय. थोडासा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल कारण कोळकेवाडी सुभाष दौडू साळवे आणि नारायण वाडकर कोळकेवाडी गावचे ग्रामस्थ आपल्याला सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान अत्यंत महत्वपूर्ण असा साधा वैद्यपीठातील पहिलं आणि संघाच्या वतीने अतिशय दर्जेदार फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपाने मारलेला अतिशय दर्जेदार फटका, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु नक्कीच दर्जेदार फटका या ठिकाणी 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करून देतो. अतिशय सुरेख या ठिकाणी आता मात्र आपला इरादा या ठिकाणी स्पष्ट करतोय. पहिल्या 3 चेंडूवर एकेरी धाव, 4थ्या चेंडूवर या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि 5व्या चेंडूवर या ठिकाणी चौकार मारतोय आणि आपला इरादा या ठिकाणी स्पष्ट करून देतो. संजय कुंभार आता मात्र थोडासा आत्मविश्वास उचवलेला हा फलंदाज पाहूया पुढील षटकाचा सामना. पुढील चेंडूचा सामना हलकासा क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, जलद गतीने चेंडू ट्रॅव्हल होते, खराब क्षेत्ररक्षण, अतिशय दर्जेदार या ठिकाणी फेक होते. पाहूया मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप या ठिकाणी मला वाटते 2 धावा या फटक्यावर अत्यंत दर्जेदार सुपर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळते. पोरगा केला नाही माझ्या सवादीने गेलाय. दोन्ही अनुभवी पंच आहेत, कृपया कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही याची परिपूर्ण या ठिकाणी काळजी घेतली जाईल. त्यामुळे कृपया खेळाडूंनी पंचांजवळ कोणताही वाद घालायचा नाही आहे. दोन्ही अनुभवी पंच अत्यंत सावध आणि सजग असे पंच या ठिकाणी या महान सामन्यासाठी कामगिरी पाहतात. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 30 धावांचा पाठलाग करताना स्थिती होते ती बिनबाद 9 धावा. अत्यंत दर्जेदार सुरुवात या ठिकाणी प्रदीप आपल्याला पाहायला मिळते. जी पहिल्या षटकामध्ये अंधारेश्वर वॉरियर संघाकडून पुढील षटकामध्ये काय होते पाहूया. याचे धावते समालोचक माझे सहकारी प्रदीप यांच्याकडून. धन्यवाद सुशांत. अतिशय जबरदस्त किंवा अटीतटीची लढत मी बोलणार नाही, मात्र अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. ही ओव्हर जर टाईट आली तर निश्चितच याचा फायदा निश्चितच मिळेल तो राधाकृष्ण व्हाळ संघाला, कारण ही ओव्हर टाईट येणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा केल्या, 31 धावांचं उद्दिष्ट आहे, 30 धावा केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9 अशी स्थिती आहे. 7 धाव संख्या पाहायला मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, थोडंसं क्रिकेट म्हटलं की थोडंसं द्वंद्व येतात, कारण मैदानात जेव्हा रक्त उसळी घेतं त्यावर थोडंसं घमासान निर्माण होतं. मात्र निश्चितच आपले सर्व खेळाडू जाणकार आहेत आणि हे वैयक्तिक पैलवानाकडून दुसरं षटक घेऊन येतो. ओंकार मधला पहिला चेंडू हायवे एंड करून पंचाने थांबवलाय. स्ट्राईकला आहे तो
कधी गेलो अनिकेत नाश्ता एंडला येतो. संजय जबरदस्त फलंदाजी करतोय, एका चौकाराणीशी जबरदस्त फलंदाजी करतोय. आपण ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण बघू शकता. अनिकेत साठी पॉइंट आहे, स्लिप आहे आणि कव्हर आहे, मी रोशन एक्स्ट्रा कव्हर आहे. या शिकायला पुढचा चेंडू, पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करतो. हा चेंडू उजव्याची चकू बाहेरून जाणारा चेंडू, दबाव जेवी शकत नाही. वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट आहे. म्हणजे अवांतर धावसंख्या पडते, संघाची धावसंख्या होती 3/10. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे ते ओमकार याचं अतिशय सुरेख कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. ती ओमकारने आपण पाहू शकता, ओमकारला या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाला पटवली. या षटकाला फक्त विकेट मारा करतोय. हा पुलटा चेंडू होताय. चेंडूवर खेळ होऊ शकला असता, मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पंचांनी खून करायची आहे. पंचांनी कोणत्याही प्रकारची खून केलेली नाहीये. 6 धावा, जबरदस्त फटका, मोठा फटका. गेला षटकार युवा आघाडीचे अध्यक्ष महेश पडवे. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार अतिशय खराब गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू मागच्या जबरदस्त कनेक्ट केला, मात्र चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे, एक सोपा जेल पाहायला मिळतोय. संजोग आहे बहुधा किंवा नामदेव आहे. जबरदस्त जेल पाहतोय आपण. पहिला विकेटचं पतन होतंय. कैलासवासी कृष्णा विभाग गुडेकर यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण अण्णा गुडेकर आणि मारुती गुडेकर यांची वळीची टाळी. धन्यवाद डीजे. आता मात्र विकेट गमवावी लागले. निश्चितच पहिल्या विकेटचं पतन होते. मात्र जो संजय आहे हा अतिशय मातब्बर असा खेळाडू आहे. एक चौकारानिशी जातो, जबरदस्त असे फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. आता येतोय तो अमित. निश्चितच रविदा मात्र स्टेज येऊन कायम दिसत आहेत. आपला संघ चांगल्या स्थितीत आहे, मात्र रविदा कुठे आहेत हे दिसत नाही आहे. काहीतरी वेगळं काहीतरी गुपित आहे. संघाची स्थिती आहे 1 विकेटच्या मोबदल्यात. संघाची धावसंख्या 16. दुसऱ्या षटक प्रकारची पथावर आहे. मिकी माऊसचं मला वाटतं थोडस या षटकाचा पुन्हा उलटा चेंडू पुन्हा हात दाखवतायत. मला वाटतं झेल पकडण्याचा एक मौका होता, मात्र मोठा फटका. 6 धावा. हा गेला षटकार युवा आघाडीचे अध्यक्ष महेश पडवेकर, उपाध्यक्ष दिनेश वाळकर, खजिनदार संतोष साळवी यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद सुशांत. आपण बघतोय खरं तर नाडी टाकलेली आहे. 2 षटकार टोकवलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी आहे, ताकदी आहे, नजाकत आहे. आपण बघतोय त्याच्या फलंदाजीमध्ये टायमिंग उत्कृष्ट आहे. संजय याचं गोलंदाजी जबरदस्त. 2 षटकं फेकली होती. अष्टपैलू कामगिरी होती जबरदस्त. आपल्या संघाला फायनल पर्यंत रविदा तिकडे खुश आहे. संजयला आज मात्र वेगळं गिफ्ट मिळणार यात मात्र काही शंका नाहीये. अजून खेळ बाकी मात्र आहे. पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज होते. या षटकाचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. विकेट पॉईंटच्या बाहेर चेंडू चालतोय, मात्र झेल पकडला जातोय. जबरदस्त झेल संघाकडून, मात्र थोडीशी खुन्नस देतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होते. 2 विकेटच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या आहे. दुसरं षटक चालू असताना 22 धावा. कैलासवासी कृष्णा विभाग गुडेकर यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण अण्णा गुडेकर आणि मारुती गुडेकर यांची वळीची टाळी. ये देखो बीच में आ गया मिकी माउस और उसका अभिनंदन करने जा रहा है, लेकिन संजय आगे जा रहा है. अच्छी बल्लेबाजी की है संजय ने, बहुत ही अच्छी बल्लेबाजी और अपनी पूरी भूमिका निभाई है बल्लेबाजी में और पूरे दम के साथ ये मैच में संजय ने झोंक दिया. या षटकाचा पुढचा चेंडू जबरदस्त फलंदाजी करून निश्चितच आपल्या बॅटिंगने सर्वांना प्रफुल्लित केलं होतं.
एक चेंडू ढकलतो आपल्या फॉलोथ्रीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आता निर्धाव चेंडू आहे. अजून काही चेंडू या षटकातले बाकी आहेत. सुशांत या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. महागडं षटक आहे. 31 धावा आहे. फक्त 9 धावा जिंकण्यासाठी पाहिजे आणि निश्चितच एक चांगली कामगिरी करून संजय मात्र तंबूत परतला. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो लॉंगॉन क्षेत्रात. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. मात्र गांधारेश्वर हा संघ निश्चित आहे. संघाचे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 2 विकेटच्या मोबदल्यात 23 ही धावसंख्या आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 8 विकेट सुशांत हातामध्ये आहे. निश्चितच सामन्यामध्ये रोमहर्षकता अजून होऊ शकते का? 4 षटकांचा सामना 2 षटकांचा खेळ समाप्ती झाला आणि 2 षटकांमध्ये आतापर्यंत 23 धावा कुठल्यात. म्हणजे आपला इरादा या ठिकाणी सलामीचे जे फलंदाज आहेत संजय म्हणा आक्रमक फलंदाज आहेत त्यानं या ठिकाणी आपला इरादा स्पष्ट केला. उत्तुंग असे षटकार या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी त्याच्या बॅटमध्ये निघाले. पुढच्या चेंडूवर त्याची विकेट या ठिकाणी जरूर पडली होती परंतु आता मात्र त्याचे विकेट पडलेल्याच या ठिकाणी कोणतेही कामगिरी असणार नाही आहे कारण फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. जर सिंगल डबल स्ट्राईक रोटेट जरी केला तरी या ठिकाणी विजयाला सहजरित्या गवस निघालू शकतो. कारण विजयाचं पारडं बहुतांशी या ठिकाणी या गांधारेश्वर वॉरियर बुराकपूर या संघाच्या मागे झुकलेलं आपल्याला दिसतं. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. याच्यामध्ये भविष्यवाणी आपण कोणतीही करू शकत नाही आहे आणि 12 चेंडू बाकी असताना तर नक्कीच या ठिकाणी करू शकत नाही. जरूर 8 विकेट बाकी आहेत हातामध्ये आहेत परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काय होईल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये काय होत आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं हे तिसरं षटक घेऊन एक अष्टपैलू खेळाडू राधाकृष्ण वहाल संघाचा अष्टपैलू खेळाडू अजय गोंबारकर या ठिकाणी बेलपंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पावलांचा रन घेऊन मारा करतोय आणि त्याला खेळण्याची जबाबदारी यावेळी असणार आहे. अमित गोंबारकर हा एक महत्त्वाचा घटक या संघाचा नेतृत्व करत असलेला एक महत्त्वाचा खेळाडू या ठिकाणी स्वतः या ठिकाणी स्ट्राईक खेळण्याची फलंदाजीची जबाबदारी या ठिकाणी खांद्यावर घेऊन स्ट्राईक मोडवर सज्ज होते. अमित आणि अजय आणि अमित अशी लढत पाहूया. त्या तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ चालू होतो. पहिलाच चेंडू अतिशय दर्जेदार फटका. एकंदरीत भौगोलिक अडचण या ठिकाणी नैसर्गिक अडचणी चेंडू आणला जातो. निश्चितच या ठिकाणी षटकार झाला असता परंतु नक्कीच या ठिकाणी या 2 धावांवर या ठिकाणी अमितला समाधान मानावं लागेल. फारसा फरक नक्कीच या ठिकाणी पडणार नाही आहे कारण टार्गेट आता मात्र छोटंसं राहिलं आहे. विजयाला गवसणी घालण्यासाठी अत्यंत कमी धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे. त्यामुळे हा जो षटकार आणला गेला आहे नक्कीच याचा परिणाम या ठिकाणी विजयावर होणार नाही अशी आशा या ठिकाणी या गांधारेश्वर वॉरियर संघासाठी. पुढचा चेंडू आता मात्र दर्जेदार फटका झेल येऊ शकतो. स्वतः नामदेव कुंभार चेंडू मागे अतिशय दर्जेदार प्रयत्न होता. सुंदर प्रयत्न अतिशय दर्जेदार खेळ या ठिकाणी आपल्याला नामदेव कुंभार यांच्याकडून पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण एकदा टाळ्या नामदेव कुंभारसाठी. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांच्याकडून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. 100% एफर्ट या ठिकाणी ते लावतात प्रत्येक झेलसाठी. आता मात्र धावसंख्या 2-5-27 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. अजय गोंबारकर बॉलिंग मार्फत 4 धावांची आवश्यकता विचारते. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न अपूर्ण टप्प्याचा चेंडू बॅट बॉलचा नेटचा संपर्क येत नाही. 1 मिनिटचा चेंडू टाकण्यामध्ये हा अजय गोंबारकर यशस्वी ठरतो. 4 धावांची आवश्यकता. 8 विकेट अजून हातामध्ये आहेत आणि तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. काय वाटतं प्रदीप विजयाचं पारडं कोणत्या घंटा या ठिकाणी वाढीला लागेल परंतु धोकादायक ठरू शकतं गांधारेश्वर वॉरियर संघासाठी. 8 चेंडूवर जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही सुशांत आपण बघू शकतो जो मागचा वर्ल्ड कप झाला होता इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड मॅच 2 त्या ओव्हर गेल्या होत्या. त्या ओव्हरमध्ये आपण बघितलं त्या या षटकाचा पुढचा चेंडू राईट ओव्हर विकेट मारा करतोय. हलकेल बॅटचा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक 1 धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे मात्र नकार येतोय. 1च धाव मिळते. आता मात्र स्थिती आहे 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता.
शेवटचा चेंडू बाकी आहे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते निश्चितच मुरादपूर संघाकडून. अंतिम षटकातील जमून ठेवण्याचं काम केलेलं आहे निश्चितच आपण बघतोय मुंबईमध्ये. आणि आरवरचा पटका अतिशय नजाकतपणा शॉट आपण बघतोय. चेंडू येतोय फाईन क्षेत्रात. 2 धावा मिळतात आणि मॅच बरोबरीत झालेली आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. जबरदस्त नजाकतपणा शॉट आपण बघितला. हल्लीचं हे क्रिकेट आहे निशांत. आपण मागच्या क्रिकेटमध्ये गेलो तर असे फक्त येत नव्हते. मात्र पटके मारतात. एक नाव या ठिकाणी मला प्रतीक त्याच्यामध्ये असं करायचं वाटतं. ऋषभ पंत एक गौतम आपला देशाचा एक भक्तप्रिय एक स्टार खेळाडू जर आपण त्याच्यापर्यंतचा देखील विचार केला तर असे अनोखे शॉट त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळतात. जबरदस्त फटका रिव्हर्स स्वीपचा. अतिशय जबरदस्त फटका. बरोबर बॉल ओळखला होता. चेंडूला दिशा फक्त दिली होती. चेंडू आला फाईन थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नव्हता तोपर्यंत 2 धावा. सामना टाय झालेला आहे आणि रविदादाच्या चेहऱ्यावर मात्र तिकडे आनंद दिसत आहे. आपल्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला सामन्याची औपचारिकता बाकी आहे. सुशांत माझ्या बरोबर आहे. 1 षटकाचा खेळ बाकी आहे. थोडासा नीरस झालेला आहे प्रेक्षकांचा. मात्र ठीक आहे कारण जो जितेगा वही सिकंदर गांधारेश्वर संघ अतिशय प्रबळ दावेदार ठरतोय या स्पर्धेचा. आणि आपण आता लगेचच या स्पर्धेचा विजेता लगेचच आपल्याला समजणार आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या विजेत्याचं आपण स्वागत करायचं आहे. नेरोकर याने जर 6 मारला तर पेढे कुंभारवाडीकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या षटकातला पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करतो आणि या स्पर्धेचा विजेता